सोलापुरात लक्ष्मण हाकेंची ओबीसी एल्गार सभा पार पडली। यावेळेला हाकेंनी सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला GR फाडलाय, तसंच आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही, मग आमच्या आरक्षणात वाटेकरी का होता असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। एवढंच नाही तर बोगस प्रमाणपत्र घेऊन कुणी गावचा सरपंच होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। आमचे साखर कारखाने नाहीत, आमच्या संस्थाही नसल्याचं हाकेंनी म्हटलंय। जरांगेंनी कधी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांचा फोटो लावलाय का असा सवालही हाकेंनी विचारलाय। तर चौथी नापास नेता निवडला असल्याची टीकाही त्यांनी जरांगे पाटलांवर केली आहे। सोलापुरात लक्ष्मण हाकेंनी ओबीसी एल्गार सभा घेतली आणि यावेळेला हाकेंनी मराठा समाजासाठी काढलेला GR फाडलेला आहे। तर आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही, मग आमच्या आरक्षणामध्ये वाटेकरी का होता असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय। एवढंच नाही तर बोगस प्रमाणपत्र घेऊन कुणी गावचा सरपंच होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। आमचे साखर कारखाने नाही आहेत, आमच्या संस्था नाही आहेत असं सुद्धा लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। तर जरांगे पाटलांवर सुद्धा लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे। जरांगे पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांचा फोटो लावलाय का असा सवाल हाकेंनी विचारलाय। तर चौथी नापास नेता निवडला असल्याची टीका त्यांनी मराठ्यांवर केली, जरांगे पाटलांवर केली। डायरेक्ट इनडायरेक्ट 25 ते 30 साखर कारखाने असल्याचं बोललं जातंय आणि मग सहकारी किती आणि मग पुरवणी मागण्यामध्ये 2000 कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चपाट्यांना 2000 कोटी रुपये सँक्शन करून देतात। पण त्याच वेळी लक्ष्मण हाके, ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या PhDच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं। त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाहीत, पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र अजितदादा पवार 2000 कोटी रुपये देतात। अरे हे प्रोफेशनल आहेत, हे राजकारणी नाहीत, यांना सामाजिक न्याय माहिती नाही। अरे विखे पाटलाला काय सामाजिक न्याय माहिती असणार? अजितदादा पवारांना 10वीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा कळणार? महामानवांचा, लोकशाहीचा प्रियांबल कधी कळणार? हे आमची ओरड आहे। अरे बिनढोक माणसांच्या, अशिक्षित माणसांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यावर ते कारखानदारालाच पैसे देणार ना।